दिनांक 11 फेब्रुवारी रोजी नाशिकच्या गुन्हे शाखा क्रमांक 1 ने ओढा गावात चोरी करणारे 3 चोरटे जेरबंद केले। सदरच्या कारवाईमध्ये 1,81,000 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय। याबद्दल सविस्तर वृत्त असं की फिर्यादी राजेंद्र बाबुराव पेखळे वर्ष 38 राहणार ओढा शिलापूर शिवार तालुका जिल्हा नाशिक यांनी दिनांक 6 फेब्रुवारी रोजी ते 7 फेब्रुवारी रोजी दरम्यान ओढा येथील त्यांचे संजीवन दूध संकलन केंद्र दुकानाच्या बाहेर दुधाचा डम टँक चोरी झाल्याबाबत दिलेल्या फिर्यादीवरून आडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। सदर गुन्ह्यातील आरोपितांचा शोध घेण्याबाबत माननीय पोलीस आयुक्त नाशिक शहर, माननीय पोलीस उपायुक्त गुन्हे शाखा नाशिक शहर, माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे शाखा नाशिक शहर यांनी सूचना दिलेल्या होत्या। त्या अनुषंगाने गुन्हे शाखा क्रमांक 1 चे पोलीस अधिकारी व अंमलदार सदर गुन्ह्याचा समांतर तपास करीत असताना तात्काळ गुन्हा घडल्या ठिकाणी भेट देऊन तेथील आजूबाजूचे सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली असता त्यावरून सदर चोरी करताना मालवाहू वाहन वापरलेबाबत माहिती मिळाली। त्या अनुषंगाने आरोपीचा शोध घेत असताना पोलीस अंमलदार मुख्तार शेख यांना गुप्त बातमीदारामार्फत खात्रीशीर बातमी मिळाली की सदर दाखल गुन्ह्यातील चोरीस गेलेला दुधाचा डम टँक हा दत्त चौक अंबडलिक रोड येथे विक्रीकरिता महिंद्रा जीतो प्लस या गाडीमध्ये भरून येणार आहे अशी बातमी मिळाली। सदरची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांना दिली असता त्यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट क्रमांक 1 चे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी मिळालेल्या गुप्त बातमीच्या आधारे दत्त चौक अंबडलिक रोड येथे सापळा लावून महिंद्रा जीतो गाडी क्रमांक MH15 JV 0144 पकडली असता त्यात बसलेल्या वाहनातील इसमाचं नाव गाव विचारले असता त्यांनी त्याचं नाव महेंद्र देवसिंग बागुल वर्ष 19 राहणार दातीरमाळा पाण्याच्या टाकीजवळ दत्तानगर कारगिल चौक अंबडलिक रोड नाशिक, मनीष मदन सिंग वर्ष 20 राहणार बुद्धविहार पाण्याच्या टाकीजवळ दत्तनगर कारगिल चौक अंबडलिक रोड नाशिक, जमीरुल्ला अब्दुल्ला खान वर्ष 22 राहणार दत्त मंदिर समोर 4 व्हील कस्टम दुकानासमोर अंबडलिक रोड नाशिक असे सांगून त्यांच्या ताब्यातील वाहनामध्ये दूध संकलन केंद्राच्या बाहेरून चोरीस गेलेले रिस्टलचे दुधाचे डम टँकचे ग्राइंडर मशीनने कापलेले तुकडे मिळून आले। त्याबाबत संशयित आरोपी यांच्याकडे विचारपूस केली असता त्यांनी गुन्हा केल्याची कबुली दिल्याने सदर गुन्ह्यात वापरलेले वाहन, ग्राइंडर मशीन व डम टँकचे एकूण 22 लहान मोठे आकाराचे तुकडे असा एकूण किंमत रुपये 1,81,000 रुपये किमतीचा माल हस्तगत करून गुन्हा उघडकीस आलाय। नमूद 3 आरोपितांना जप्त मुद्देमालासह पुढील तपास कामी आडगाव पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले। सदरची कामगिरी माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक, माननीय पोलीस उपायुक्त श्री प्रशांत बच्छाव, माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त श्री संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट क्रमांक नाशिक शहरकडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री मधुकर कड, सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर, पोलीस उपनिरीक्षक श्रीवंत, पोलीस हवालदार योगीराज गायकवाड, रमेश कोळी, देवीदास ठाकरे, महेश साळुंके, नाझीम पठाण, रोहिदास लिलके, पोलीस अंमलदार मुख्तार शेख, अमोल कोष्टी व चालक श्रेणी पोलीस उपनिरीक्षक किरण शिरसाट यांनी संयुक्तरित्या केलेली आहे। AB न्यूज साठी प्रतिनिधी विवेक कडवे, नाशिक।